जय भीम. मी राजनंदिनी लोंढे. आपण इथे पुण्यामध्ये आचार्य यात्रे मंदिर इथे भेटलो आहोत. पंचशील ध्वज यात्रा ही पुण्याला पोहोचणार आहे. त्यासाठी आपण इथे जमलेले आहोत. इथे काही महिला सुद्धा आहेत, त्यांची तयारी वगैरे करण्यासाठी थांबलेले आहेत स्वागत करायला. भरपूर लोकांची उपस्थिती पण झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथं पुढे थोड्याच वेळात आपला कार्यक्रम सुरू होईल. आपल्याला माहिती आहे आपण इथे कशासाठी जमा झालेलो आहोत. आता आपले भंतेजींची यात्रा येणार आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताय? म्हणजे आपण सुरुवात सुद्धा करतोय, त्यांच्या स्वागताची तयारी करतोय, मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. विनायचार्य भंतेजी येत आहे बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या स्वागतासाठी एवढी तयारी करत आहे, तन मन धनाने, आणि जेवढं आमच्याकडे होतंय होऊ शकतंय तेवढं आम्ही करतोय. नमो बुद्धाय, जय भीम. तुम्हाला काय बोलायचं? खूप छान अशी तयारी चालू आहे, कारण आम्हाला भंतेजींना पूर्ण महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे, त्यासाठी पूर्ण सपोर्ट करायचा आहे. त्यासाठी आम्ही सर्वच जण पूर्ण पिंपरी चिंचवड एरिया आणि पुणे एरिया हे सर्वच जण आपले तन्मन धनाने इथं सहकार्य देत आहेत आणि सर्वच जण भंतेजींच्या पाठीमागं आहेत. त्याच्यामुळं नक्कीच महाबोधी विहार हे मुक्त होणार आणि आपल्या ताब्यात येणार, हे आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. नमो बुद्धाय, जय भीम. आपण आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात तयारी कुठपर्यंत आली किंवा काय. इथे सर्वांची रजिस्ट्रेशनची तयारी चालू आहे, तर आपण विचारू त्यांच्याशी. अभी तक 100 से ज़्यादा ही हुआ है और आगे भी होता रहेगा. अभी तक 150 और 200 लोग हो चुके हैं और आ रहे हैं, बाहर से अभी आ रहे हैं. बहुत ज़्यादा उसे आप देख रहे कि कितनी गर्दी है और ये वही कमी पड़ रहा है और बहुत मज़ा आ रहा है और अच्छा भी लग रहा है. इतना बड़ा कार्यक्रम हो रहा है. हम यहाँ पे महाराष्ट्र भर से जो चल रहा है आंदोलन महाबोधि विहार के मुक्ति के बारे में, हम बनते विनाचार्य को यहाँ पिंपरी चिंचवड शहर से एक पाठिंबा देने के लिए और उनके साथ खड़े रहने के लिए यह आयोजन किया है और उनका बड़े प्रमाण पर स्वागत किया है. और यहाँ पे हम लोग एक पूरे शहर के जितने भी बुद्ध विहार है, लगभग यहाँ पे 90 बुद्ध विहार की यादी है. इन 90 बुद्ध विहारों की तरफ से आज हम बनते विनाचार्य के साथ खड़े रहने वाले हैं. इथे आपण बघू शकतो खूप सारे पुस्तकं आहेत. प्रत्येक महापुरुषांची पुस्तकं आहेत, आपण बघू शकतो. आणि आपण त्यांना सुद्धा विचारू की हे पुस्तकं कुठून वगैरे आणतात, काय पुस्तकं तुम्ही कुठून आणता सगळे ते सांगा. नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद आणि असं बरेच, बॉम्बे, दिल्ली. अजून पुस्तकांबद्दल काय काय माहिती देऊ शकता? पुस्तकाबद्दल हेच माहिती, बाबासाहेबांचे विचाराच्या पुस्तकं माझ्याकडे नेहमी असतात. शाहू महाराज, फुले शाहू यांचेच पुस्तकं आम्ही असतो. म्हणून वैधार्जीच्या पुस्तकं आम्ही विकत नाही. कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अतिशय छान कार्यक्रम. आनंदाने सहभागी झाला? हो, आम्ही स्वतः इथे अरेंज केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला काही हे नाही. आम्ही लोकांना गाईडला करून आम्ही वर्गाने काढून हे उभं केलेलं आहे. इथे अजून एक स्टॉल आहे, आपण त्यांना सुद्धा विचारू की हे बाबासाहेबांचा जो प्रचार जो राहिलेला आहे तो आपण काम करतोय. त्या प्रचारावर आधारित हे जे पुस्तकं आहेत ना, महात्मा फुले लेखक, बाबासाहेब आंबेडकर लेखक, शिवाजी महाराज, हे सगळ्या महापुरुषांचे पुस्तकं असल्यामुळं ना आपण काय करतोय, त्याचं वितरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठंही कार्यक्रम असेल तिथं आपला स्टॉल असतो. माझं नाव हिरामन चोकाजी वाघचौरे, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा बौद्धाचार्य आणि केंद्रीय शिक्षक म्हणून काम करतो. आणि माहिती घेऊया त्यांची. तुमचा परिचय सांगा आधी. मी धम्मचारी आदित्य बोधी, त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये गेल्या 45 वर्षापासून कार्यरत आहे. कार्यक्रमाबद्दल काय सांगा? आज भंते येणार आहेत आणि विशेषतः ते जे बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी काम करत आहेत तिथे, त्याबद्दल मला फार उत्सुकता आहे त्यांना भेटण्याची. मी मिलिंद कुमार रणदिवे, मी या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक आहे. आदरणीय भंते विनाचार्यजी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रमुख प्रणेते आहेत, ते आज या ठिकाणी येत आहेत. त्यांचं या पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि या ठिकाणी महाबोधी महाविहारांचा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे
1949चा जो ॲक्ट रद्द करण्यासाठी आणि ब्राह्मणमुक्त महाविहार करण्यासाठी या ठिकाणी बनते या ठिकाणी येत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. पिंपरी चिंचवडच्या सर्व शहरवासियांना त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा विनंती. माझं नाव धम्ममित्र प्रताप सोनवणे. मी या कार्यक्रमाचा आयोजक आहे आणि भंते आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ते फिरत आहेत आणि ते जे काम करत आहेत ते खूपच म्हणजे आपल्या बौद्ध जगातील बौद्ध बांधवांसाठी खूप खूप छान म्हणजे उपक्रम आहे त्यांनी हाती घेतलेला. आजच म्हणजे त्यांची आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये एंट्री होणार आहे आणि आम्ही सगळं त्यांच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड शहर उत्सुकपणे सज्ज झालेलं आहे. तर या कार्यक्रमासाठी आमचा संपूर्ण त्यांना पाठिंबा आहे. जे काय मदत लागल आमचे संपूर्ण पिंपरी चिंचवडचे धम्म बांधव त्यांना सपोर्ट करतील. जय भीम. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. खरं तर आज पिंपरी चिंचवडमध्ये आचार्य यात्रा हॉल इथे आज सर्व बौद्ध धम्मी लोकांचा आज इथे खूप जल्लोष आहे. कारण आज इथे धम्म महाबोधी विहाराचे आपले भंते आदरणीय हे आज इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आज हा एवढा जनसमुदाय इथे लोटलेला आहे. पिंपरी चिंचवड या भागातील सर्व संघ आणि सर्व संघाचे सर्व पदाधिकारी मंडळ इथे आज भंतेंच्या स्वागतासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहोत. एवढं बोलून थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. हॅलो, जय भीम सर्वांना. संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. पूज्य भंते विनाचार्य संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. पेशेवर पत्रकार हूँ. मेरे गुरुजन जो है समता आवाज टीवी के हमारे सामने हैं और हमारे पत्रकार साथी भी आए हुए हैं. दिल्ली से संदेश भाई हैं और रमेश भाई भी हैं. हम लोग दिल्ली से जो है यहाँ पे लगातार कवरेज कर रहे हैं. लेकिन उससे पहले मैं जो है बोध गया आंदोलन के लिए कई सारे गीत भी गाई थी. जब हमारे भंते विनाचार्य जी जेल में थे उनके रिहाई के लिए भी मैंने आह्वान गीत गाया था. तो क्या अभी मैं बुद्ध के धम्म के गीत गाऊं या आंदोलन के गीत गाऊं? आंदोलन के सही आंदोलन का गीत मैं चाहती हूँ सभी लोग सुने, इसलिए तब तक मैं बुद्ध गीत धम्म गीत से शुरुआत करती हूँ, फिर आंदोलन गीत पे आऊंगी. और मैं जब आंदोलन गीत गाऊंगी तो मेरी उम्मीद है कि ये सभागार पूरा भरा होना चाहिए. यही धम्म है जनमानस हित में अंतर मन से जुड़ना, मन की बनाए रखना. यही धम्म है सखे मिनो सभ्ये भद्राणि पश्यन्तु मा किंचित् दुःखमागमा. केवल विद्वान ही होना पर्याप्त नहीं, एहसास के साथ ही जीना. दिन रात ही केवल विद्वान ही होना पर्याप्त नहीं, एहसास के साथ ही जुड़ना. दिन रात. पुणे में भंते जी का आगमन कुछ ही क्षणों में होने वाला है और आप देख रहे हैं किस तरह से उपासक उपासिकाएं लाइन लगाकर क्रमबद्ध तरीके से भंते जी का इंतजार कर रहे हैं. और मुझे लगता है कि भंते जी का आगमन की सूचना मिल चुकी है और भंते जी कुछ ही देर में यहाँ पहुँचने वाले हैं. भंते विनाचार्य जी के आगमन पुणे की इस सभा में और जिस क्षण का इंतजार था वो क्षण सामने आ गया. अरे वर नहीं महाकारुणी कथा गौतम बुद्धांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. फुलं
यार आगे से हटो भाई, तुम क्या करते हो? नहीं जाके आगे तुम ही चल रहे हो बस। मैं चल रहा हूँ। गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा धर्माचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा मीनाचारी बनते आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मीनाचारी बनते आप संघर्ष करो, बंदे सामने, बंदे सामने कृपया आता सगळ्यांना हात जोडून विनंती करते, भंतेजी पूजनीय भंतेजींचं स्टेजवर आगमन झालेलं आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते। तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भंते संघाचा, पूजनीय भंते संघाचा, अशोकांचा सगळ्यांनी आपापल्या जागावर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते। सर्व उपासक उपासिकांनी आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हावे अशी। उपास वंदामि भन्ते द्वारतयेन कथं सपं प्राधं कमतु मे भन्ते द्वितीयंपि उपास दामि भन्ते द्वारतयेन कथं उपास दामि भन्ते शरणेन सद्धि पंचशीलधम् नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य 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 बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि
शरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन संपादेत। बैठ जाइए सभी लोग। साधु महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे. चला.